दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। गर्दी असलेल्या भागांमध्ये लोकांची धावपळ होत असलेलं सीसीटीव्ही फुटेज असल्याचं बोललं जात आहे। दिल्ली पोलिसांच्या आधी महत्त्वाचे धागेदोरे लागलेले आहेत। स्फोट घडलेल्या गाडीला डॉक्टर उमर चालवत होता। फरीदाबाद अतिरेक्यांचा डॉक्टर उमर साथीदार होता। स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची ओळख आता पटलेली आहे। स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता। डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार आहे। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे 2 दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रोने हा निर्णय घेतलेला आहे। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर नवी मुंबईतही पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। नवी मुंबईतील सर्व प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी नाकाबंदी लावली असून एपीएमसी मार्केट परिसरामध्ये जाणाऱ्या वाहनांची तपासणी सध्या सुरू आहे। दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर अहिल्यानगर पोलीस अलर्ट मोडवरती आलेले आहेत, तर शिर्डी पोलिसांकडून शिर्डीच्या प्रवेशद्वारासमोर नाकाबंदी सध्या सुरू आहे। राज्यभरातून शिर्डीला जाणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून चेकिंग सुरू असून पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलं आहे। नवी दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर नागपूर पोलीस हाय अलर्टवर आहेत। शहरातील संवेदनशील भागामध्ये पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। रात्रीच्या गस्तीमध्ये ही सुरक्षा वाढवलेली आहे। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट केलंय। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। दिल्लीतील स्फोटा प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट केलंय। लाल किल्ला येथील भीषण स्फोट सुन्न करणारा आहे। पंतप्रधान मोदी घटनेची चौकशी करून लवकरच सत्य बाहेर आणतील असं म्हणत शिंदेंनी दुःख व्यक्त केलेलं आहे।